सुरुवातीला एक मोठी बातमी येते। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये फटाक्याच्या कारखान्यात जबरदस्त स्फोट झाला आणि 25 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत। अविनाश ढेगसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अविनाश, काय माहिती आहे या स्फोटाबद्दल? मिलिंद, ही दुपारची घटना आहे। मध्य प्रदेशातील बालाघाट इकडे हा फटाक्याचा कारखाना होता आणि अगदी पोलीस स्टेशनच्या जवळच हा कारखाना होता। या फटाक्याच्या स्फोटात अंदाजे 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। खैरी गावाजवळची घटना आहे आणि 8 जण आहेत ते जखमी झालेले आहेत। सध्या तिकडचे जे जिल्हाधिकारी आहेत भरत यादव यांनी सांगितले की अजूनही तिकडे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। तसंच 2 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। त्यासोबत या कामगारांमध्ये बाल कामगार आहेत का याचीही शक्यता कमी नाहीये, त्यामुळे त्याचाही तपास सध्या सुरू झालेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे याचा तपास सध्या सुरू आहे। अविनाश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।